आणि 2000 ऍडमिशन समजा यावर्षी आपण करू शकलो. असंच मी दरवेळेस येत राहतो. दर शनिवारी येणार, तुम्ही 10-20 माणसाला बसवणार, मी माहिती सांगणार. हळूहळू आम्ही त्या सगळ्या शाळेत जाणार. आता जसं येताना आम्ही आलो अनेक शाळेत, आता आम्ही जाणार आणि मग समजा हे सर इथं काम करतात किंवा हे सर इथं काम करतात, कुणीतरी आम्ही सोबत इथलं काम करतं. आता त्याला आता औरंगाबादून संभाजीनगरवरून येऊन आम्ही ते फॉलोअप नाही घेऊ शकत त्यांचा. आम्ही ते सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, ते सरांकडे मला 150 लोकांचे नंबर आले तिथले शाळेतल्या. तरी अजून 2 वर्ग राहिले, 9वी 10वी राहिले. ते घटक चाचणी चालू होती. 7वी आणि 9वी झाला, 8वी 10वी राहिली. अजून तिथे 200 नंबर आम्हाला येतील. त्यातून काही काही ऍडमिशन होतील. तसं समजा ह्या भागात तुम्ही कोणीतरी काम मनावर घेतलं आणि आम्ही इकडे आलो, एखाद्या शाळेत 2-4 शाळेत आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना माहिती दिली आणि तिकडून काही नंबर्स आम्हाला मिळाले, तर आम्ही इथले कोणला तरी जो ऍक्टिव्ह माणूस त्यांना देऊन टाकणार. हो सर, हे तुम्ही करा, यांना क्लोजिंग कसं तुम्ही शाळेवर जाऊन भेटा किंवा तुम्ही फोनवर सांगा, काय तुम्हाला जे शक्य आहे तसं. जो माणूस इथून काम करतो त्याला आम्ही ते देऊन टाकणार. कारण आम्ही सगळ्या जगाचं घेऊ शकत नाही काम, म्हणजे सगळं सोपं नाही ना आमचं ते. तुम्ही कोणाला तरी आम्ही ते डिवाइड करून देणार. तर समजा 2000 विद्यार्थी यावर्षी आपण दिले ऍडमिशन, त्याच्यातले 1000 लेफ्टला आहे आणि 1000 समजा राईटला आहे. जो बायनरी इन्कम मी दाखवला तुम्हाला, तो इन्कम होतो मिनिमम 20 लाख रुपये यावर्षी आणि 5 लाख रुपयाचे अवॉर्ड रिवॉर्ड असतात. म्हणजे टोटल 25 लाख आपण यावर्षी कमवू शकतो. पण हे 25 लाख कमवण्यासाठी यावर्षी मेहनत. परत सांगा सर. 2000 ऍडमिशन सुरेश सर आहे, त्यांनी आज आपल्याला ऍडमिशन केलं त्यांच्या घरातल्या मुलांसाठी. आणि मी येत गेलो, मी लोकांना सांगत गेलो. तुम्ही आता समजा सुरेश सरवर आहे, तुम्ही त्यांच्या खाली आहे, तुम्ही पण काम केलं. समजा सुरेश सरवर आहे, हे सर सरांच्या डाऊन मध्ये आहे, हे सरांनी काम केलं, हे सरांनी काम केलं, कुणी केलं तरी सरांसाठी ते काउंट होतं. हे सगळे मिळून 2000, सगळे टीम सगळे लोक मिळून 2000. एकटे नाही सर, आणि एकटा माणूस 2000 देऊ पण नाही शकत. बिझनेस होत नाही. सगळी पद्धत समजा सरांनी समजा 100 ऍडमिशन दिले आणि त्या 100 लोकांनी 20-20, 25-25, 15-15 दिले बिझनेस म्हणून. बिझनेस करायचं बा, आपलं मुलंच पाहून कोणतरी घेतलं, त्याचं पाहून कोणतरी घेतलं, असं मिळून सगळे मिळून. किंवा आम्ही आलो, आम्ही शाळेवर गेलो, व्हिजिट केला, तिथलं आम्हाला 25 ऍडमिशन मिळाले, आम्ही ते सरच्या ताब्यात देऊन टाकले. किंवा सरच्या खाली जो माणूस ऍक्टिव्ह दिसला त्याच्या ताब्यात देऊन टाकले, त्याने ऍडमिशन घेतली, तरी ते सरला काउंट होतं. ते सरला काउंट होणार. असं सगळे मिळून काम करत गेलं 1 वर्षभर आणि 2000 ऍडमिशन मिळालं. अशा प्रकारे इन्कम होईल. आता सगळ्यात मजा याच्यात रिपर्चेसला आहे. कारण आता हे सगळेच विद्यार्थी 10वीचे तर नाही, कोणी 7वीचा, कोणी 6वीचा, कोणी 5वीचा, कोणी 8वीचा. हे पुढच्या वर्षी रिपर्चेस करतील, कारण पुढच्या वर्षी आपण डिस्काउंट पण देणार, कमी पैशात देणार आहे, म्हणजे रिपर्चेस करतील. पुढच्या वर्षी हे 2000 लोकांनी रिपर्चेस केलं समजा. हे पॅकेजचा विषय घेतो समजा. आपलं 11,250 रुपयाचं समजा पॅकेज गुणिले 2000. तुम्ही कोणी कॅल्क्युलेटर तुम्हाला फास्ट असेल तर 11,250 गुणिले 2000 करून बघा किती द्या. ही अमाऊंट होती 2,25 लाख. 2,25,00,000 रुपये हे जातात एज्युटेक फाउंडेशनला. कारण ते यांना ऍडमिशन देणार आहे, वर्षभर ते यांच्याकडून अभ्यास करून घेणार आहे, वर्षभर ते यांना स्कॉलरशिप देणार आहे. सगळं काही एज्युटेक फाउंडेशन करणार आहे, तुम्ही आम्ही काही करणार नाही. म्हणून ही पेमेंट जातं तिकडं. पण हे ऍडमिशन झालेले पहिल्या वर्षी आपल्यामुळं, म्हणून आपला सुरेश सरांचा वाटा इथं असतो 40%. 2,25,00,000 40% जर काढलं तर ही अमाऊंट होती सर 90 लाख. म्हणजे जर ह्या वर्षी मेहनत घेतली, कष्ट केले, काम केले, काम तर कुठं माती थोडी उचलायची आपल्याला बोलायचं. समजा काम करत गेलो, जसं वेळ मिळेल तसं लोकांना सांगत गेलो, माहिती देत गेलो, काय फरक होतो, डुप्लिकेशन करायचं, काय फरक होतो. चांगलं काम करत गेलो वर्षभर, समजा मेहनत घेतली. आम्ही नाही का संभाजीनगरवरून येतो, बऱ्याच वेळेस आलो, मी मेहनत करतो. तर पुढच्या वर्षी न मेहनत करण्याचे पैसे ना हे. कारण पुढचे समजा आता इथं सुरेश सर आहे, त्यांच्या मुलीने यावर्षी ऍडमिशन केलं माझ्याकडे. आता मला सरच्या घरी येऊन समजा 6वीला मुलगी 7वीला ती गेली तर मला परत येऊन सांगायचं की एज्युटेक काय, 1 घंटा लावायचं त्यांच्या घरी येऊन. हे मला विचारतील की सर परत सांगा 7वीचं काय. नाही विचारणार, त्यांना सगळं माहिती आहे, मुलीनं अभ्यास केलेला आहे, तिला चांगले मार्क्स मिळाले, त्यांनी पण तिनं अभ्यास करताना बघितलेले घरात. ते फक्त पुढच्या वर्षी काय विचारणार मला की सर आता 6वीला होती, चांगले मार्क्स मिळाले, 7वीला गेली, किती पैसे देऊ. आता ह्या वर्षी मी सांगणार 8 दिल तर सर 6 द्या, खुश होऊन लगेच टाकतील की नाही, विचारणार का जास्त काही. म्हणून पुढच्या वर्षी 2,000 लोक तुम्हाला फार विचारत बसतील का, नाही विचारणार. म्हणजे काम कमी होईल का जास्त, कमी होईल. आणि कमी काम करून पैसे किती मिळतील. हे जे 2,000 आहे सर, हे उलट प्लस होता त्याच्यात. कसे, कारण समजा मी माझ्या गल्लीत माझी मुलगी जर वापरते तर ह्या वर्षी जरी शेजारीने घेतलं नाही पण तिने अभ्यास करून जर चांगले मार्क्स मिळाले, पुढच्या वर्षी शेजारी म्हणतो यार तुमच्या पोरीला काय घेतलं, तिने एवढे कसे मार्क्स घेतले.
किंवा ती पण गल्लीत सांगितलेलं असतं तिने सगळ्याला, माझ्या बापाने मला हे आणलं, माझ्या पप्पाने ते आणलं, मी असा अभ्यास करते, मी तसं करते. काही लोक ह्याच वर्षी समजा 20 वर्ष घेऊन टाकतात, काही नाही ठेवत, काही आणलं असं फालतू घेऊन जाऊन, पण तिचे मार्क्स चांगले आले पुढच्या वर्षी 4-2 भेटतीलच ना. माझ्या मुलीचं बघून त्या गल्लीतले या वर्षी नाही भेटले, पुढच्या वर्षी भेटतील. म्हणजे इथं ही प्लस होतं. 2000चे हे 2.5 पण होऊ शकतात, 3 पण होऊ शकतात. आपण असं समजलो आहे तेवढेच जरी मिळाले आपल्याला तरी पण तेवढी अमाऊंट मिळते. मग ही पुढच्याच वर्षी आहे का 5वीचं 6वीला घेणार आहे, 7वीला घेणार नाही का, 8वीला घेणार, 7वीला घेणार, 9वीला घेणार, 10वीला घेणार, कंटिन्यू हे 10-5 वर्ष आपण अशा प्रकारे रॉयल्टी म्हणजे रिपर्चेस मध्ये इन्कम घेऊ शकतो. आणि मग अशा प्रकारचा जर इन्कम मिळाला, ह्या वर्षी 25 लाख मिळालं, पुढच्या वर्षी तुम्ही झोपण का घरी, तुमच्यासोबत टीम तयार झाली, तुम्ही बसणार आहे का, काम करत राहणार ना. जसं आता मी काय करतो इथं, मी तुम्हाला कोणाला एकाला तरी फोन केला का, माझी तुमची कोणाची ओळख तरी आहे का, नाहीये. तुम्हाला सरांनी केला असेल, श्रेयांनी केला असेल, डाकेताईंनी केला असेल, तुमची त्यांची ओळख आहे समजा. आणि असंच होत चालणार ना. समजा तुम्ही एखाद्याने काम हातात घेतलं, तुम्हाला 2 माणसं इथून पुढे भोकरदन मध्ये मिळाले एक समजा, किंवा पुढे इकडे दुसरं गाव आहे तिथं मिळाले, मग त्या माणसाला नॉलेज आलं, त्यांना हा बिझनेस कळाला, उद्या तुम्ही सिनियर म्हणून तीच जाणार, व्यवस्थित गाईडलाईन करणार, समजून सांगणार आणि काम सुरू होणार. अशा प्रकारचं हे सगळं काम आहे सर. तुम्ही सगळे जर आमच्या सोबत आलात, तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात, विद्यार्थ्यांना घडवत आहात, तुम्ही सगळे जर आमच्या सोबत आले तर तुमचं काय आहे, तुमचा बेनिफिट काय होऊ शकतो, आम्हाला फार सांगावं लागतं, फार समजून सांगावं लागतं. तुम्हाला तितकं सांगायची गरज पडत नाही. जर तुम्ही नुसतं म्हणले की ते सर आले, समजा तुमची जिथं स्कूल आहे त्या स्कूलवर आम्हाला एखाद्या दिवशी इन्व्हाइट केलं आणि सगळ्या पालकांना वगैरे जमा केलं आणि विद्यार्थ्यांना बसवलं आणि आम्ही नुसती माहिती देऊन तिथून निघून गेलो, तरी विद्यार्थी तुम्हाला विचारणार. किंवा तुम्ही क्लास सुरू झाल्यावर एकदा जर सांगितलं ते एज्युटेकचं खूप गरजेचं आहे बरं का, ते सर आले होते त्या दिवशी, हे खूप फायद्याचं आहे, तुम्ही ते घेतलं पाहिजे, तुम्हाला बार रिव्हिजन होईल आणि तुमचा अभ्यास चांगला होईल, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, असं एकदा जरी म्हटलं तरी सर म्हणलं विषय संपला ना. ते पोरगं घरी बोंबला जाणार आहे आणि बापाला राहायला सांगणार आहे, सर ते घ्यायचं सरांनी सांगितलेलं आहे, ते मला घ्यावं लागतं, पप्पा तुम्ही सरला भेटा, ते विचारा काय. असं त्याने 2-3 डोके खाल्लं, बाप तुमच्या येऊन भेटणार, सर ते काय आमच्या पोराला द्या. म्हणजे तुमच्या माध्यमातून काम सोपं होतं, तुम्हाला फारसं आमच्या इतके डोकं लावायची गरज नाही. पहिल्या वेळेस जसं मला 2 तास तुमच्याशी बोलावं लागलं, तसं पहिल्या वेळेस बोलायला आम्ही येणार. तुम्ही म्हणले या सर आमच्या शाळेवर, आम्ही येणार 2 तास 1 तास भर ते मुलांना पालकांना समजावणार अशा पद्धतीनं. मग तिथून ते तुम्ही नुसतं स्कूलवर गेले वर्गात आणि थोडं तुमचं शिकवणी चालू झाली, तुम्ही म्हटले की हे ते एज्युटेकवाले आले ना, ते सर ते बघा बरं का, त्यांना विचारा तुम्ही, खूप चांगलं आहे, ते टेक्नॉलॉजी भारी आहे, तुम्हाला अभ्यासात फार मदत होईल, तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. एवढं बी म्हटले तरी ते विद्यार्थ्यांना वाटतं सरने सांगितलं ना, मग ते काय करतं घरी लागत आईच्या बापाच्या मागे. म्हणजे अशा पद्धतीनं ऍडमिशन होत चालतात. बाकी अनेक गोष्टी आहेत त्या आपण बोलत राहू. तुम्ही सगळे सोबत या, तुम्ही सर्वांनी या एज्युटेक फाउंडेशन मध्ये आमच्या सोबत यावं. तुमचं सगळ्यांचं मी वेलकम करतो, स्वागत करतो आणि माझं लांबलेलं फार मोठं भाषण 2 तासाचं मी आता थांबवतो. 1-2 मिनिटं सर, थोडीशी बिझनेस यांना हार्ड जाऊ